तर मुलांना आता आपण पाहणार आहोत जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतीचे वर्गीकरण म्हणजे त्याचे प्रकार, वर्गीकरणाचे प्रकार आपण पाहणार कशाच्या माध्यमातून त्याचा जीवनक्रम कसा आहे आणि त्याचा कालावधी म्हणजे तो जीवनक्रम कसा कालावधी म्हणजे किती कालावधीपर्यंत प्रत्येक मानवाचा देखील प्राणी आहे त्यांचा कालावधी किती आहे जीवनक्रम या सर्व वनस्पतीचा आपण अभ्यास या पाठामध्ये किंवा या भागामध्ये घटकामध्ये आपण करणार आहोत। आता इथे बघा काय दिलंय वार्षिक की ज्या वनस्पती वाढत असतात की बघा आपण पर्यावरण भाग इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं होतं की जे आपण खरीप पिके घेतो, रब्बी पिके घेतो, मग ती वर्षातून किती वेळा घेतो, म्हणजे हंगामी फळ देणार जे फळ आहे जे इथे दिलेलं आहे बघा एक वार्षिक म्हणजे वार्षिक उत्पन्न घेणार म्हणजे एक वर्षातून एकदा जे आपण उत्पन्न घेतो ते कोणत्या प्रकारचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत। बघा इथे दिलं आहे तुम्हाला इथे काय दिसत आहे एक शेत दिसत आहे त्या शेतामध्ये बरेच काय आलेलं आहे धान्य उगवलेले आहे म्हणजे ही काय आहे एक प्रकारे शेती आहे आणि हे धान्य छोटे आहेत का नाही तर बघा इथे त्याला मका किंवा आपण कणस असं बोलू शकतो ती शेती परिपूर्ण रेडी आहे कापणीसाठी। ज्या वनस्पतीचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते म्हणजे याचा अर्थ काय इथे सांगितलं आहे म्हणजे ज्या वनस्पतीचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते म्हणजे की जे वर्षाला एकच उत्पादन देतं किंवा एकच प्रकारचं जे उत्पादन आहे गहू आहे ज्वारी आहे की ते वर्षातून एकदा जे पीक काढले जातं त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात। उदाहरणार्थ ज्वारी आहे, सूर्यफूल आहे, ही ज्वारी देखील तुम्हाला माहित असेल की गावी जसं आपण घरी आई पोळ्या करते गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करते तसं ज्वारी हे उत्पादन काय केले जातात आपण काढली जातात तिथे ज्वारी ही सरसचा वापर केलेला जातो। ज्वारीचा म्हणजे वापर केला जातो की घराघरामध्ये ज्वारी आणि बाजरी हे पीक आहे ते आपल्याला दिसतं त्याचे जे पीठ आहे ते घरामध्ये उपलब्ध असतं। तर अशा प्रकारे ज्वारी आणि सूर्यफूल हे सगळ्यांना माहीत आहे की सूर्यफूल जी देखील काय केली जाते शेती केली जाते त्याला देखील खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे हे देखील पाहू शकतो। म्हणजे इथे थोडक्यात काय सांगायचं आहे मुलांनो की ज्या वार्षिक उत्पन्न म्हणजे ज्याचं जे उत्पन्न आहे ते एका वर्षामध्ये काढलं जातं की वर्षातून एकदा जे उत्पन्न निघतात ते उत्पन्नाला आपण काय बोलू आपण वार्षिक उत्पन्न म्हणतो। म्हणजे उदाहरणार्थ ज्वारी आहे, सूर्यफूल आहे हे देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की कशा प्रकारे ते उत्पन्न आपण काढलं जात आहे। अशा प्रकारे आपण वार्षिक पाहणार आहोत। आता आपण याचा पुढचा जो पाठ आहे ते बघणार आहोत की द्विवार्षिक हा जो दुसरा पाठ आहे याचा अर्थ काय आहे की जी पिकं ही वर्षातून दोनदा काढली जातात त्या पिकांना काय बोलले जातं द्विवार्षिक पिकं असे बोलले जातात। मग ते म्हणजे आपण पाहिलं की जसं खरीप पीक आहे आणि रब्बी पीक आहे। खरीप पिकं हे काढण्यासाठी म्हणून पावसाळ्याच्या नंतर जी पिके काढतात त्यांना खरीप, रब्बी जे पीक आहे ते देखील काय आहे मुलांनो की ते पावसाळ्याच्या नंतर किंवा जे आपण थंडीच्या हा मोसमामध्ये जे पीक काढले जातात तर अशा प्रकारे जेव्हा दोनदा पीक काढले जातं त्या पिकांना काय बोलले जाते द्विवार्षिक पिकं असे बोलले जाते। बघा आता मग त्याची उदाहरणं काय आहेत ज्या वनस्पतीचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतं म्हणजे त्याला म्हणणार आपण की दोनदा काढली जातात की वर्षातून 2 प्रकारे ज्या पिकाचं उत्पादन काढलं जातं त्यांना काय बोलले जातात 2 वर्ष म्हणजे काय बोलणार द्विवार्षिक म्हणजे दोनदा काढली जाणारी पिकं आहेत त्यांना काय बोलणार द्विवार्षिक। म्हणजे इथे तुम्हाला काय दिसत आहे हे रताळं दिसत आहे त्याचप्रमाणे बघा इथे तुम्हाला गाजर दिसत आहे, बीट दिसत आहे। त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणजे कोणत्या त्याची उदाहरणं आपण पाहू शकतो गाजर आणि बीट हे काय आहेत आपली उदाहरणं आहेत जी द्विवार्षिक उत्पादनामध्ये आपण पाहू शकतो। गाजर पिका तुम्हाला दिसत आहे इथे तुम्हाला बीट दिसत गाजरचे तुकडे केलेले आहेत हे बीट आहे। आता आपला जो तिसरा घटक आहे बहुवार्षिक म्हणजे जी पिके वारंवार घेतली जातात त्या पिकांना आपण काय बोलले जातो बहुवार्षिक पिके असे बोलले जाते। ज्या वनस्पती अनेक वर्ष घेतात किंवा ते जगतात बहुवर्ष कशा प्रकारे आहेत की अनेक वर्ष ज्या वनस्पती जगतात आणि त्याच्यापासून आपण काय करत असतो उत्पादन घेत असतो किंवा आपण त्याचा लाभ घेत असतो। मग ती कोणती आहेत ज्यांना अनेक वर्ष फुले येतात फळे येतात म्हणून त्यांना बहुवार्षिक वनस्पती म्हणतो। म्हणजे आपल्याला ते वारंवार देत असतात की ते एकदा देऊन थांबत नाही। जसं आपण 1 वर्षी पिकामध्ये पाहिलं की ते वर्षातून एकदा पीक देतात म्हणजे जसं आपण पाहिलं ज्वारी आहे सूर्यफूल आहे तसं यांचं नाही हे वर्षातून अनेक वेळा कितीतरी वेळा आपल्याला पानं फुलं फळं हे देत असतात। एक बहर गेलं की परत दुसरं बहर येतं दुसरा गेला की तिसरा येतो अशा प्रकारे सतत पानाची गळती होत राहते। पानाची गळती झाल्यावर परत पुन्हा नवीन पालवी फुटते पुन्हा त्याचं पानात रूपांतर होतं आणि पुन्हा ते पान काय केलं तर सुकून जातं गळायला पडतं आणि पुन्हा त्याच्यापासून एक नवीन प्रजाती निर्माण व्हायला सुरुवात होते। त्यावेळेस आपण काय बोलणार की बघा त्याच्यापासून पुन्हा पानं फळं फुले हे आपल्याला येत राहतात आणि आपण त्याचा जीवनामध्ये उपयोग करत असतो। आपल्याला फळे फुलांचा देखील आपल्याला उपयोग होत असतो मुलांनो आणि त्याचा आपण वापर करत असतो आणि म्हणून त्यांना बहुवार्षिक वनस्पती असे म्हणतात। कळालं मुलांना आपण पाहिलं 1 वर्षिक पाहिलं नंतर पाहिलं द्विवार्षिक आणि आता पाहिलं आहे की बहुवार्षिक म्हणजे जे आपल्याला वारंवार जे फळं देतात फळं फुलं पानं देतात
त्यांना आपण काय बोलू शकतो, बहुवार्षिक असं आपण उत्पादन असतं आणि त्याला बहुवार्षिक वनस्पती देखील त्याला म्हटले जाते. मग याची कोणकोणती उदाहरणे आहेत ते आपण पाहत आहोत. उदाहरणार्थ जास्वंद आहे, कानेर आहे, आंबा आहे आणि गुलमोहर आहे. की हे आपल्याला काय देत आहे, जास्वंद, कानेर, आंबा, गुलमोहर की आपल्याला देत असतात, ती वारंवार ही काय देत असतात, वनस्पती देत असतात किंवा फळं फुलं देत असतात. बघा हे जास्वंद तुम्हाला दिसत आहे, कानेरचं दिसत आहे, आंबा दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं की कशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं आहे आणि कशा प्रकारे आपण जे पाहिलं की 1 वर्ष, द्विवर्षीय आणि बहुवार्षिक या फळांमध्ये कशा प्रकारे अंतर आहे आणि कशा प्रकारे देखील आपल्याला या वनस्पती वर्षातून किती वेळा मिळतात. एकदा वेळ मिळते ते 1 वर्षी, दोन वेळेस आपण घेत आहोत ते द्विवार्षिक, आणि जर आपण वारंवार ते पीक घेत आहे तर आपण त्याला बहुवार्षिक असं देखील बोललं जातं. इथे पाहू शकता वनस्पतीची फुले या अवयवावरून वर्गीकरण प्रकार. जे वनस्पतीची जे फुलं आहेत त्याच्यावर काय अवयव, म्हणजे त्याचे जे वनस्पती फुलामध्ये असणारे देखील अवयव आहेत त्यांचा देखील वेगवेगळे पार्ट आहे. जसं आपण मुलांना जास्वंदाचं फुल घेतलं, मग जास्वंदाच्या फुलाला प्रथम आपण त्याला काय बोलतो, पाकळ्या बोलतो. आतमध्ये जो आहे त्याचा जो गंध आहे त्याला आपण स्त्री केसर बोलतो, पुकेसर बोलतो. म्हणजे फुलांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत. जसं आपण आपल्या मानवी शरीरामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आपण असतात. जसं आपण आतमध्ये इंटरनल जे पार्ट्स पाहिले, जसं हृदय आहे, यकृत आहे, जठर आहे, फुफ्फुसे आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक जे वनस्पती आहेत त्यांचे देखील काय आहेत, अवयव आहेत. मग फुले या अवयवावरून वर्गीकरण प्रकार, की फुलांचं त्याचं वर्गीकरण, त्याचा अवयवाचं वर्गीकरण कसं केलं आहे ते देखील आपण याच्या पाठ्यापासून पाहणार आहोत. बघा आता इथे काय दिलं आहे की सपुष्प वनस्पती. सपुष्प वनस्पती म्हणजे काय मुलांना, याचा सपुष्प म्हणजे झाडांना फुलं भरपूर प्रमाणामध्ये येतात त्यांना आपण सपुष्प वनस्पती असे बोलले जातात. मग अशी फुलं नेहमीसारखी येत राहतात. जसं आपण म्हणा जास्वंद आहे, मोगरा आहे, चाई, झोप, अशा प्रकारची जे काय फुलं ही येत असतात. बघा ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात, म्हणजे जे फ्लॉवरिंग प्लांट्स असे म्हणतात. म्हणजे ही फुलं बघा सतत येतच असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं असतात ते देखील आपण बघा रस्त्याने जेव्हा जात असतो, रस्त्याच्या कडेने जातो तेव्हा आपण नेहमी ती फुलं, झाड असतं ते फुलांनी बहरलेलंच असतं. म्हणजे ते काय सपुष्प वनस्पतीमध्ये मोडले जाते. मग ते आपल्याला ती फुलं आपण आवडो किंवा न आवडो, पण अशा बऱ्याच प्रकारच्या झाडांच्या ज्या वनस्पतीच्या प्रजाती आहेत ते काय करत असतात, फुलंही येतच असतात. मग त्याच्यामध्ये विविध रंगाचे रंग असतात. ते काही निळ्या आहे, काही हिरव्या आहे, काही लाल आहे, काही गुलाबी आहे, काही पिवळ्या कलरची फुलं आहे, सफेद रंगाची फुलं आहेत. परंतु ते आपण प्रत्यक्षात आपण जे वापरतो रोजच्या मध्ये, की समजा गुलाब आहे, कमळ आहे, मोगरा आहे, ही फुलं आपण काय करत असतो, वापरत असतो, चंपा, आणि अशा प्रकारे मग आपण गाड्या आपल्या डोक्यामध्ये देखील ती माळवत असतो. तर अशा प्रकारे जी फुलं आहेत या वनस्पतींना फुले येतच राहतात. त्यांना सपुष्प वनस्पती म्हणजे काय फ्लॉवरिंग प्लांट्स असे म्हटले जाते. वनस्पतीच्या मध्ये देखील 2 प्रकार पडतात, एक सपुष्प आणि दुसरं आहे अपुष्प. ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे दिले अपुष्प वनस्पती. अपुष्प वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येत नाही त्यांना आपण काय बोलणार आहोत, अपुष्प वनस्पती देखील बोलणार आहोत. बघा इथे काय दिलंय, ज्या वनस्पतींना कधीच फुलं येत नाही, मी जी वनस्पती त्यांना फुलं ही कधीच येत नाही, फक्त आपल्याला काय दिसतात, पानं दिसतात. अशा किती वेळा होतं की जेव्हा आपण रस्त्याने जातो आणि रस्त्याने जात असताना आपल्याला काही प्रमाणात जर झाडांना फुलं दिसतात, परंतु अशी झाडं आहेत की त्यांना कधीच आपल्याला फुल येत नाही. मग आपण त्यांना काय बोलतो की हे काय फुलरहित झाड आहे, की या झाडांना फक्त ही शोसाठी असतात किंवा हे यांना काय याची पानं हिरवीगार असतात, परंतु त्या झाडांना कधीच फुलं येत नाही. बघा ज्या वनस्पतीला कधीच फुलं येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती म्हणजे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स असे म्हणतात. जसं आपण मराठी बोलतो अपुष्प वनस्पती, तर त्याला इंग्लिशमध्ये काय बोलणार, नॉन फ्लॉवरिंग प्लांट अशा प्रकारे आपण त्याला बोलू शकतो. बघा इथे तुम्ही चित्रात पाहू शकता की इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे काय दिले आहेत, ती वनस्पती दिली, परंतु याला तुम्हाला फुलं कुठे दिसत आहेत का मुलांनो, नाही दिसत आहे. कारण ही कशी आहेत, अपुष्प वनस्पती आहेत आणि ही फक्त रस्त्याच्या कडेला किंवा जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो किंवा आपण जात असतो वाहनातून तेव्हा ही अशा प्रकारची झाडे आपल्याला तिथे डिवायडरवर लावलेली दिसतात की त्या झाडांना कधी फुलं नसतात. आणि मग आपण ते तिथले जे कामगार आहेत त्यांना पाणी टाकून ते वाढवण्याचं काम करतात. आणि जेव्हा आपण रस्त्याने जातोय तेव्हा एक छान प्रकारे ग्रीनरी त्या आपल्याला तिथे बघायला मिळत असते. तर अशा प्रकारे मुलांना आपण जो फरक समजून घेतला आहे, सपुष्प काय आणि अपुष्प काय, ती फ्लॉवर कशी आहेत ते देखील आपण पाहिले आहे. अपुष्प वनस्पतींना मूळ असते, खोड असते, पान असते असे नाही. इथे काय झाले, अपुष्प वनस्पतीला काय नाही, मूळ, खोड,
पान असे अवयव असतातच असे नाही सांगितले, म्हणजे याची गॅरंटी नाही, असतीलच असे नाही. की जसे सपुष्प वनस्पती आहे त्यांना मूळ आहे, खोड आहे आणि काय आहे मुलांना, पाने आहेत. त्याचप्रमाणे अपुष्प वनस्पतींना असेलच असं नाही. एखाद्या वनस्पती ते अपुष्प वनस्पतीमध्ये असू पण शकतात आणि ते नसू पण शकतात. म्हणजे हे काय आहे, 50-50% आपण म्हणतो ज्या 50-50 आहे, असेलच असा भाग नाही. म्हणून आपण इथे बघू शकतो अवनस्पतींना, अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड आणि पाने हे असे अवयव असतात असे नाही, की असेलच त्याची काही गॅरंटी असू शकत नाही. तसं सपुष्प वनस्पतीला काय आहे, मूळ आहे, खोड आहे, पान आहे, परंतु यांना अवयवाला असेलच असं नाही, इथे स्पष्ट सांगितलंय. वनस्पतीचे आदिवास, आता वनस्पतीचा आदिवास म्हणजे त्या कशा प्रकारे त्याचा जो काळ आहे तो कशा प्रकारे चालतो त्याच्याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. बघा की त्या प्रकारे ते कशा प्रकारे त्यांचं जे जीवनक्रम आहे किंवा ते कशा प्रकारे वाढतात त्याच्या संदर्भामध्ये मुलांना आपण माहिती घेणार आहोत. आपण विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या पाहतो, बरोबर आहे का चूक आहे? की बरोबर आहे की आपण विविध ठिकाणी, म्हणजे आपण एकाच ठिकाणी फिरतो का, तर नाही, आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो आणि तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो तेव्हा तिथले सर्व वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. तिथला परिसर पाहत असतो, तिथले निसर्ग सौंदर्य पाहत असतो, तिथले झाडे झुडपे पाहत असतो, तिथले डोंगर पाहतो, नद्या पाहतो आणि आपल्याला एक वेगळेपणा त्याच्यामध्ये जाणवतो. दिसायला जरी झाडं ही सारखी असली वनस्पती असली तरी पण त्याच्यामधली जी विभिन्नता आहे ती देखील आपल्याला बघायला मिळतं, ती देखील आपण पाहत असतो. म्हणून आपण विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या पाहतो. म्हणजे एकाच प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसतात का? बघा इथे कशा प्रकारची वनस्पती दिसत आहे. इथे बघा ही छोटी वनस्पती आहे, यापेक्षा वाढलेली आहे, ही थोड्याफार मोठ्या प्रमाणात, ही अजूनही जमिनी लगतची आहे. जसं आपण पाहिलं होतं मुलांना की झुडूप म्हणजे काय, रोपट म्हणजे काय आणि वेल म्हणजे काय, की जे जमिनीला लागलेलं असतं. परंतु वृक्ष हा काय आहे, हा मोठा झालेला आहे, तर काय आहे, खोड आहे, त्याला खोडाच्या दारातून नंतर मग शाखा फुटतात, ब्रँचेस फुटतात आणि ते एक मोठं विशाल काय बनतं, झाड बनतं. मग आपण त्याला काय बोलतो, वृक्ष असं बोललं जातं, बरोबर बोला. मग आपण विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या पाहतो. विविध प्रकारच्या म्हणजे हर एक प्रकारचे जे वनस्पती आहेत ते काय आपण बघत असतो आणि त्याचा आपण उपयोग आपल्या जीवनामध्ये करत असतो. काही वनस्पती असतात ते आपल्याला अन्न पदार्थ म्हणून देखील आपण वापर करतो, काही औषधासाठी देखील आपण त्याचा वापर करत असतो. काही जे पाळीव प्राणी आहेत ते देखील, जे शाकाहारी प्राणी आहेत ते देखील काय करत असतात, त्या वनस्पतीचा वापर करत असतात. आता अशा प्रकारे बघा तुम्ही पाहिलंय की विविध प्रकारच्या ज्या वनस्पती असतात त्या विविध प्रकारच्या वनस्पती ह्या वाढलेल्या बघतो. कोणताही एक प्रकारची वनस्पती इथे आपल्याला आढळून येत नाही. वनस्पतीच्या आदिवासानुसार वर्गीकरण केले जाते. आदिवासानुसार जे वनस्पतीचे जे आदिवास म्हणजे तिथल्या राहण्याच्या ठिकाणावरून, तिथल्या प्रदेशावरून त्याचे वर्गीकरण केले जाते की त्याची उंची, आकार, वजन, त्याच्यानुसार त्याचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन केलं जातं. एक प्रकारे त्याचा वर्ग, एक प्रकारे एकेकाचा गट तयार केला जातो. ही जी वनस्पती आहे ती कोणत्या प्रकारामध्ये आढळून येते, ह्या वनस्पतीचा प्रकार कोणत्या प्रकारामध्ये आढळतो, कोणत्या ज्यामध्ये त्या गोष्टी आढळून येतात, ती वनस्पती ही देखील आहे, ती वनस्पती कोणत्या भागात मोडते, कोणत्या प्रकारात मोडते, अशा प्रकारे त्याचं काय केलं जातं मुलांनो, हे वर्गीकरण देखील करण्याचं इथे काम केलं जातं. बघा आता इथे तुम्हाला काय दिसत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बघा हे काय आहे, बघा इथे पाणी आहे. जमीन, पाणी व दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतीचे वेगवेगळे आदिवास असू शकतात. म्हणजे कोणत्याही आदिवासाचाच अर्थच म्हणजे काय की त्या ठिकाणचं राहणारी जो जागा आहे, प्रदेश आहे, ठिकाण आहे. मग हे जे ठिकाण कुठे कुठे असू शकतं, वृक्ष किंवा वनस्पती किंवा ते झुडूप किंवा ते रोपट हे कुठे कुठे वाढू शकतं, ते जमिनीत देखील वाढू शकतं, ते पाण्यात देखील वाढू शकतं. जिथे दलदलीचा भाग आहे, आता दलदल म्हणजे काय मुलांनो, तुम्हाला जमीन कळालं आहे, तुम्हाला पाणी कळाली आहे, पण दलदलीचा भाग म्हणजे काय आहे मुलांनो, दलदलीचा भाग म्हणजे जिथे पाणी आणि जमीन जेव्हा दोन्ही मिक्स असतं त्याला आपण काय बोलतो. बघा हे जे दिसत आहे ते काय आहे, दलदल आहे. म्हणजे तिथे पाण्याचा अंश आहे, म्हणजे तिथे चांगला चिखल, गाळ, माती तिथे टाकले गेलेले आहे, तिथे पाण्याचं पण देखील प्रमाण आहे. पाणी आणि माती मिळून काय झालेलं आहे, दलदल झालेलं आहे. इथे जमीन आहे व जमिनीवर हे पाणी आणि माती आहे. जमीन माहित आहे, पाणी माहित आहे, दलदलीचा भाग कळाला. वाळवंट, वाळवंट म्हणजे काय की जिथे रेती भरपूर प्रमाणामध्ये असते, तर अशा ठिकाणी देखील काही काही वाळवंटामध्ये देखील जमीन, वृक्ष हे वाढलेले दिसतात, काही झुडपे वाढलेले दिसतात, काही रोपटे वाढलेले दिसतात. परंतु वाळवंटाचा हा जो बराचसा भाग आहे तो कशाने व्यापलेला आहे, तो रेतीने व्यापलेला आहे आणि ती रेती त्या वाळवंटावर लांबून लांब पसरलेली आपल्याला देखील दिसते. तर अशा काही ठिकाणी राजस्थान जसं का आपल्या खूप मोठं वाळवंट आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय दिसत आहे, एक रेती दिसत आहे, ती रेती आपण तिथे पाहू शकतो. तर अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं की हे वनस्पतीचे वेगवेगळे आदिवास आहेत. आदिवास आहे म्हणजे
त्या वनस्पतीचे राहण्याचे जे ठिकाण आहे किंवा ते कोणकोणत्या ठिकाणी ती येऊ शकते हे देखील आपण पाहिलं. काय पाहिलं बघा, इथे डोंगर आहे, इथे दरी आहे आणि अशा प्रकारे जमीन आहे, पाणी आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे वाळवंटाच्या म्हणजे उष्ण ठिकाणी देखील झुडपे ही येत आहे. आता बघा आपला जो दुसरा घटक आहे प्राण्यामधील विविधता आणि वर्गीकरण. म्हणजे प्राण्यामध्ये विविधता म्हणजे हर एक प्राणी जे आपण बोलत आहोत, आपण प्राण्याविषयी पण मुलांना मागच्या पाठामध्ये अभ्यास केला होता. जे प्राणी आहेत, काही प्राणी पाळीव प्राणी आहेत, काही हिंस्त्र प्राणी आहेत, म्हणजेच आपण त्याला बोलू शकतो काही डोमेस्टिक ॲनिमल आणि वाईल्ड ॲनिमल. मग काही प्राणी आपल्याला कशा प्रकारे उपयुक्त आहे आणि काही प्राणी कशा प्रकारे आपल्याला अपायकारक आहेत ते आपण पाहिलं की जरी प्राणी दिसायला सारखे असले तरी त्याच्यामध्ये काय आहे, भेद आहे. मग ते कोणते आहेत ते देखील प्राण आणि त्याचं वर्गीकरण म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे करणार ते देखील पाहणार. म्हणजेच आपण त्याला बोलणार डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल असे बोलणार आहोत. पुन्हा एकदा आपण वाचून घेऊया, प्राण्यामधील विविधता आणि वर्गीकरण म्हणजे त्याला काय बोलणार, डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन्स इन ॲनिमल. अशा प्रकारे आपण त्याचं काय करणार, प्राण्यांमधील जी विविधता आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की जी मांजर आहे, एक मांजर आहे ती आपण पाळीव प्राणीची, आपण ती पाळीव प्राणी आहे, आपण तिला पाळलेलं असतं. परंतु अशाच प्रकारची जी मांजर आहे ती जंगलामध्ये देखील राहणारी आहे, पण ती पाळीव नाही, ती कशी आहे, रानटी आहे, जंगली आहे. त्यामुळे तिला आपण पाळू शकत नाही, कारण ती कशी आहे, ती हिंस्त्र आहे, ती दुसऱ्यांना काय आहे, उपायकारक नाही, ती आपल्याला अपायकारक आहे. मग अशा प्रकारे जर त्याच्यामध्ये जरी साम्यता असली की तसेच त्यांचे 2 हात 2 पाय डोळे त्यांची चेहऱ्याची ठेवण ही जरी सारखी असली तरी त्यांच्यामध्ये जो गुणवैशिष्ट्य आहे ती देखील फार मोठ्या प्रमाणात वेगळी आपल्याला इथे दिसत. मग त्यांच्याबद्दलचं वर्गीकरण आपण स्पष्ट करणार आहोत. मग ते विविधता आहे, काय विविधता आहे ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा आता इथे तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथे चित्र दिसत आहेत. खूप जे आपले पाळीव प्राणी आहेत, बघा इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हिंस्त्र प्राणी दिसत आहे का, तर नाही. तर आपण बघा पाहूया, इथे कोंबडी आहे, त्याचप्रमाणे इथे कोंबड्याचे प्रकार आहे. जरी कोंबडी दिसायला एकच असली तरी बघा या कोंबडीचा रंग पाहू शकता, तो कसा आहे, तो सफेद आहे, इथे काळी आहे आणि इथे दोन्ही मिक्स आहे म्हणजे तपकिरी रंगाचे आहे, ते देखील पाहू शकता. हे देखील काय आहे, बकरीचं जे बाळ आहे ते पाहू शकता. बदक आहे, मेंढी आहे, घोडा आहे, मेंढी आहे, तर अशा अनेक प्रकारचे आहे, जे ससा आहे, उंदीर आहे, मांजर आहे. बघा याच्यामध्ये काय आहे, हे प्राणी दिसायला जरी सारखे असले तरी याच्यामध्ये देखील काय आहे, फरक आहे. हा देखील घोडा आहे, हा देखील घोडा आहे. बघा ही देखील बकरी आहे, ते मेंढी आहे. त्याचप्रमाणे बघा हे काय आहे, ससा, हा देखील ससा अशा देखील प्रकारचा असतो की जो सफेद पूर्ण ससा आहे तो देखील असतो आणि ब्राऊन कलरचा असतो. म्हणून यांच्यामधील विविधता ही तुम्हाला चित्राच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ह्या सर्व प्राण्यांमध्ये काय आहे, विविधता आहे. आपण फक्त जरी आपण बोललो की नाही बाबा, आपण पाहू शकतो की कशा प्रकारे बघा ही जी कोंबडी दिसत आहे की हिचा जो रंग आहे तो रंग कसा आहे, तो सफेद आहे किंवा पांढरा असतो. मग त्याचा जो पांढरा आहे, परंतु जी दुसरी कोंबडी आहे ती कशी आहे, काळी आहे. तिसरी आहे ती कशी आहे, तपकिरी रंगाची आहे. म्हणजे त्यांच्या आकारामध्ये, त्यांच्या रंगामध्ये, त्यांच्या वजनामध्ये देखील काय असू शकतो, फरक असू शकतो. मग हेच आपल्याला विविधतेच्या द्वारे कळतं आणि मग आपण त्याचं क्लासिफिकेशन म्हणजेच आपण त्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी साम्यता असली तरी विभिन्नता आहे, त्याचे गुणवैशिष्ट्य आहे. घोड्यामध्ये देखील आपण पाहू शकतो. बघा इथे मेंढी आणि शेळ्या आहे, त्याच्यामध्ये देखील पाहू शकतो. काही घोडे असतात ते थोडेसे उंचीने कमी असतात, काही घोडे उंचीने जास्त असतात, म्हणून काही घोडे सफेद असतात, काही ब्राऊन असतात, काही पूर्ण काळे असतात. म्हणजे यांच्यामध्ये देखील काय आहे, विविधता आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारे बघा इथे काय दिले, पर्यावरणात टिकून राहण्यासाठी प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केलेले आहेत. पर्यावरणमध्ये आपण शिकलो आहोत, जो आपला इयत्ता 5वीचा जो पर्यावरण भाग 1 मध्ये जो आपला चौथा पाठ होता की पर्यावरण, जो आपला पूर्ण टॉपिक होता. पर्यावरण म्हणजे काय की आपल्या आजूबाजूची किंवा अवतीभोवतीची असणारी जी परिस्थिती जी आहे त्याला आपण काय बोलतो, पर्यावरण. मग पर्यावरणामध्ये सगळेच आले, सगळे सजीव सृष्टी आली आहे, मानव प्राणी आले, पशु आले, पक्षी आले, प्राणी आले. अशा प्रकारे मग ते प्राण्यामध्ये देखील पाळीव प्राणी आले आहेत, हिंस्त्र प्राणी आले. मग हे पर्यावरणात त्यांना टिकून राहायचं आहे म्हणजेच त्यांना काय करायचं आहे, त्यांना तिथे जगायचं आहे, राहायचं आहे. आणि म्हणून प्राण्यांनी काय केलं आहे, निरनिराळे आकार घेतले आहेत. निरनिराळे आकार म्हणजे हे तुम्हाला सर्व प्राणी एकाच आकाराचे दिसत आहेत का मुलांनो, तर नाही. हे कसे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि त्यांचा जो वजन आहे ते देखील काय आहे, सगळ्यांचं सारखं वजन असू शकतं का, तर नाही. ते काय आहे, वेगवेगळं आहे. आणि धारण केले आहे, धारण करणे म्हणजे त्यांनी परिधान केलं आहे काय, म्हणजे त्यांना कोणी कपडे घातलेत का,
तर नाही. तर त्यांची निसर्गात त्यांची जी ठेवण आहे ती ठेवण त्यांना निसर्गाने दिली गेलेली आहे आणि देवाने ती त्यांना देणगी दिलेली आहे. त्यामुळे म्हणून पर्यावरण जर टिकून राहायचं असेल तर प्राण्यांना निरनिराळे आकारही धारण केलेले आहेत. अशा प्रकारे आपण याच्यातील विभिन्नता पाहू शकतो. जरी प्राणी म्हटले पाळीव तरी त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे हे देखील आपण पाहतो. प्राण्यांमध्ये शरीर रचनेत विविधता आढळून येते. आता आपण मगाशीच सांगितलं की जे हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत मग ते कोणतेही असू दे की सर्व प्राण्यांमध्ये काय आहे त्यांची जी शरीर रचना आहे म्हणजे त्याच्या शरीराची जी ठेवण आहे ती एकसारखी आहे का तर नाही. आता बघा तुम्ही सगळ्यात उदाहरण घेतलं ही जी कोंबडी आहे या कोंबडी बघा ही जी कोंबडी सफेद आहे आणि ही जी काळी आहे या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो की याचा रंगात तर फरक आहे परंतु त्याच्या उंचीमध्ये त्याच्या वजनामध्ये देखील तुम्हाला फरक दिसत. जर आपण त्याचं वजन केलं तर त्या वजनामध्ये आपल्याला साहजिकच त्याला कमी जास्तपणा आपल्याला येऊ शकतो की आपल्याला समजू शकतो की एका कोंबडीचं वजन हे जर जास्त असेल तर दुसऱ्या कोंबडीचं वजन कसं आहे कमी आहे. कारण आपल्याला आकाराने दिसतं की ही जी कोंबडी आहे ती वजनाने कशी असू शकते जास्त असू शकते. तर अशा प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये रचनेत बदल झाला तर त्यांच्या वजनामध्ये देखील आपोआप बदल होत असतो. जसं हा घोडा छोटा आहे आणि हा मोठा आहे तर म्हणजे वजनामध्ये म्हणजे त्याच्या शरीर रचना आहे त्याच्यामध्ये देखील बदल आहे त्यांच्या वजनामध्ये देखील आपल्याला बदल. अशा प्रकारे आपल्याला त्यांच्यामध्ये काय दिसून येते विविधता ही आढळून येत असते. बघा आता इथे काय झाले प्राण्यांना डोके मान धड शेपूट व हालचालीसाठी हातपाय असे अवयव असतातच. आता आपल्याला मानवी शरीराचं जरी म्हटलं तरी आपण देखील आपल्याला काय आहेत हात पाय डोके मान त्याचप्रमाणे डोळे आहेत नाक आहे कान आहे आपल्याला 5 सेन्स ऑर्गन्स आहेत बघण्यासाठी. जसं मानवाला बघण्यासाठी जे आपल्याला किंवा मानवाच्या शरीराची हालचाल करण्यासाठी आपल्याला देवाने वेगवेगळे अवयव दिले आहेत त्याचप्रमाणे प्राण्यांना देखील वेगवेगळे अवयव दिलेले आहेत. मग काय काय अवयव आहेत ते डोके आहे आपण एक एक वाचून घ्या मुलांना. डोके आहे मान आहे बघा हे काय आहे डोके आहे हे मान आहे त्यांना हे धड आहे त्यांनी ही जी शेपूट आहे व हालचालीसाठी हातपाय असे अवयव आहे. हातपाय म्हणजे काय हे काय आहेत त्यांचे हे पाय आहेत हे पुढचे पाय आहे आणि हे पुढचे हात आहे. तशा प्रकारे त्यांना देखील मानवी शरीरासारखं देखील ज्यांना अवयव दिले गेलेले जेणेकरून ते त्यांच्या शरीराची हालचाल करू शकतात. त्या दृष्टिकोनातून त्यांना देखील सर्व गोष्टी इथे दिलेल्या गेलेल्या आहेत. त्यांना सर्व त्यांचे जे मान डोके हात पाय शेपूट हालचालीसाठी हातपाय दिले आहेत. शेपूट कशासाठी की जर त्यांच्या शरीरावर एखाद्या प्रकारची माशी बसली तर ते हलवण्यासाठी देखील त्या शेपटीचा वापर होतो. अशा प्रकारे जे प्राण्यांचे जे अवयव आहेत ते देखील आपण तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. तसेच विविध इंद्रिय संस्थाही आहेत का. इंद्रिय संस्था म्हणजे इंटरनल जे ऑर्गन्स आहे म्हणजे प्रत्येक जो प्राणी आहे तो वेगळा आहे आणि प्रत्येक प्राण्याचं जे शरीर आहे त्याची रचना वेगळी आहे त्याचा आकार वेगळा आहे साहजिकच त्यांचं उंची आणि वजन सुद्धा वेगळं आहे. आणि म्हणून त्यांनी की विविध इंद्रियासाठी म्हणजे हर एक जर कार्य करायचं असेल तर त्या सर्व कार्यासाठी जी इंद्रिय संस्था आहे ती देखील कशी आहेत वेगळी आहेत. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये देखील एक आपल्या अन्नपचनाची जी संस्था आहे मग ती कशा प्रकारे केली जाते जेव्हा अन्ननलिकेच्यातून मार्फत जातं मग तेव्हा त्याच्यानंतर ते जठरात जातं मोठ्या आतड्यात जातं छोट्या आतड्यात जातं आणि अशा प्रकारे त्याची जी काय होते मुलांना पचन संस्था होत राहते. त्याचप्रमाणे जसं जे जनावर आहेत किंवा जे प्राणी आहेत त्याची देखील इंद्रिय संस्था आहेत त्यांना देखील इंद्रिय संस्था आहे जे इंटरनल जे ऑर्गन्स आहेत ते देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये स्वरूपामध्ये आढळून येत असतात. या बाबतीत देखील प्राण्यामध्ये विविधता आढळते. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की या प्राण्यामध्ये देखील काय आहे विविधता आपल्याला आढळून येत असते. हर एक प्राणी सारखा आहे का नाही तर आपल्याला तो कसा आहे वेगळा दिसत आहे त्याचा रंग आकार वजन आणि त्याचप्रमाणे त्याची इंद्रिय संस्था वेगळी आहे आणि त्यामुळे काय या बाबतीत देखील प्राण्यामध्ये विविधता आहे. सर्व प्राणी एक आहे का नाही. तर जरी मांजर दिसली तरी मांजरीमध्ये देखील फरक आहे. कुत्रा असेल तर कुत्र्यामध्ये देखील फरक आहे. घोडा आहे तर घोड्यामध्ये देखील फरक आहे. अशा प्रकारे आपण मुलांना आपण विविधता म्हणजे काय वर्गीकरण काय याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. प्राण्यामध्ये अन्न संदर्भात विविधता आढळते. अशा प्रकारे मुलांना पाहू शकता की समोर चित्रामध्ये तुम्हाला बघा काय दिसत आहे जो एक माकड आहे जो चिंपांझी नावासारखा चिंपांझी सारखा तो दिसणारा माकड आहे मुंगूस आहे त्याचप्रमाणे जो उंदीर आहे आणि तो काय हा माकड आहे. हे काय करत आहेत त्यांच्या अन्न संदर्भात म्हणजे त्यांच्या खाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये देखील काय आहे आपल्याला विविधता आढळते. अन्न खाण्याच्या पद्धती आणि अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती अन्न शोधण्याच्या पद्धतीमध्ये देखील काय आहे फरक आहे. प्राण्यामध्ये अन्न संदर्भात विविधता आढळते. जसं मी आता सांगितलं प्राण्यामध्ये अन्न संदर्भात म्हणजे कोणत्या अन्न संदर्भामध्ये म्हणजे अन्न शोधण्याच्या संदर्भामध्ये अन्न ग्रहण
करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय आढळते? विविधता आढळते. हर एक जो प्राणी आहे तो एकाच प्रकारे अन्न शोधतो का? हर एक जो प्राणी एकाच प्रकारच्या अन्न म्हणजे एकाला एक गोष्ट आवडत असेल तर दुसऱ्या प्रत्येक प्राण्याला ती गोष्ट आवडू शकते का? नाही. तर त्यांच्यामध्ये काय आहे? फरक आहे. आणि म्हणून प्राण्यामध्ये अन्न संदर्भामध्ये मग ते अन्न शोधण्याची पद्धत असू दे, अन्नाची पद्धत असू दे, अन्न ग्रहण करण्याची पद्धती असू दे, त्याच्यामध्ये काय आहे? फरक आपल्याला आढळून येतो. काही काय करतात की ज्यांना छोटे छोटे दात असतात काही प्राण्यांना, काही प्राण्यांना बघा मोठे दात असतात. जसं हा माकड आहे, याला मोठे काय आहेत? दात आहेत. तसं मुंगूस आहे, त्याला छोटे दात आहेत. मग त्यांची ग्रहण करण्याची आणि त्यांची खाण्याची पद्धत देखील कशी आहे? वेगळी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की प्राण्यामध्ये अन्न संदर्भात काय आपल्याला आढळून येते? विविधता आढळून येते. म्हणजे आपल्याला एकसारखेपणा इथे आढळून येत नाही. की जसं माकड आहे बघा, तो काय करत आहे की त्याला माहिती आहे की आपल्याला केवळ सोलूनच खायचं आहे, म्हणून तो काय करत आहे? खात आहे. तसे ते उंदीर आहे, ते असे हात घेऊन खातात. जसं माकड बघा हाताने घेऊन खात आहे, तसं उंदीर घेऊन खात आहे का? तर नाही. तो सरळ काय करत आहे? तोंडाने खाण्याचा प्रयत्न करत आहे. तसं याने हातामध्ये घेतलं आहे, उंदीर हातामध्ये घेऊ शकतो का? म्हणजे बघा हे चारही चित्रामध्ये फरक वेगळा आहे. जसं इथे माकडाने घेतला आहे हातामध्ये, इथे चिंपांजीने, हे माकडाचं छोटं पिल्लू आहे. तसं ह्या माकडाने हातात घेतलं आहे, ऊस खातोय. त्याचप्रमाणे इथे देखील तो हातात घेऊन खातोय, परंतु इथे दोन्ही चित्रामध्ये तसं आपल्याला दिसत नाही. इथे तो तोंड लावून खात आहे, तसंच प्रमाणे हातात धरून तो छोट्या छोट्या पीसेसमध्ये खात आहे. अशा प्रकारे प्राण्यामध्ये अन्न संदर्भात देखील विविधता आहे. त्यांच्या अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. अन्न शोधण्याच्या देखील पद्धती ह्या वेगळ्या प्रकारच्या आपल्याला चित्राच्या माध्यमातून आपण पाहू शकतो.